राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत न मिळाल्याने एका सरकारी कंत्राटदाराला टोकाचे पाऊल उचलावे लागले। कामाचे पैसेच मिळत नसल्याने जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदाराने आत्महत्या केली असून तो जलजीवन मिशनसाठी काम करत होता। त्याची 1,40,00,000 रक्कम शासनाकडे थकीत होती। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील 1 वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याने त्याने जीवन संपवलंय। बिलं वेळेत मिळत नसल्याने मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। यामुळे राज्यातील सरकारी कंत्राटदारांमध्ये सध्या असंतोष पसरला आहे। त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही, त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।